तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आमच्या इथली रावरीची जत्रा असते ना, तर मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आमचं आवरून सगळं निघालो आहे. मग तर काय आम्ही निघालो जत्रेला जायला. पण तुम्हाला तर माहिती आहे आमचं गाव थोडंसं लांब आहे. 5 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. आणि मग गाडीतलं पेट्रोल गाडी थोडीशी त्रास द्यायला लागली. मग म्हटलं पटकन आता पेट्रोल भरून घ्यावं. मग पेट्रोल भरून घेतलं आणि निघालो. आता गावात राहुरीत येऊन पोचलो आम्ही. आणि मग पोचलो येऊन आणि मग आता म्हटलं चला आता इथून काय नाही, सगळ्या लाईट वगैरे दिसल्या. आणि मग जत्रेच्या थोडंसं आसपास येऊन पोचलो बस स्टँडजवळ. गर्दी तर खूप होती. थोडंसं दमादमाने, कारण हायवे रोड असल्यामुळे आजूबाजूला मोठमोठ्या गाड्या पण होत्या. आणि मग काय एकदाच आलो आम्ही जत्रेमध्ये. तर जत्रेमध्ये बघा खूप गर्दी होती. एकीकडे प्रवासी गाडीतून उतरत होते आणि दुसरीकडे हे असं जत्रेसाठी तिथं बस स्टँडवर हे होतं. मग मी म्हटलं सर्वात पहिलं आपण नागोबांचं दर्शन घेऊया वारुळाचं. मग मी तिथं दर्शनाला गेले. तिथे एका बाईची खूप घाई चालली होती, फोटोच काढ. ती काय मला तिथं घुसू द्यायला नाही. मग मी एका साईडला तिला केलं आणि मग तिथं पाया वगैरे पडले. आणि मग काय पाया वगैरे पडून मग म्हटलं चला जत्रा फिरूया थोडीशी. निघालो आम्ही जत्रा फिरायला निघालो. तर माझा कॅमेराच कोणी घ्यायना नाही फोटो काढायला. मग मी म्हटले ठीक आहे चालेल, नका घेऊ. मग मीच मोबाईल घेऊन फिरत होते इकडचे तिकडचं तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण मला माहिती आहे माझी यूट्यूब फॅमिली माझ्या व्हिडिओसाठी वाट बघत असते. आणि मग म्हटलं थोडंसं आता फिरावं, मुलांना काय घ्यायचं ते विचारावं. पण मुलं काय घ्यायला तयारच नव्हते. आणि ज्या गोष्टी नाही घ्यायच्या त्या गोष्टीला मुलं बरोबर डोकं लावत होते. मग मी म्हटलं नाही, इथे ही गेम अभिलेषला खेळायची होती. पण आणि मग इथे ही गेम खेळायची होती. पण त्याचे पप्पा बोलले की नाही, हे लोक हातावरचे तर नको म्हणे, जर लागलं हे तर नको म्हणे, त्यांचं हे होईल. त्याच्यामुळे मग ती पण गेम नाही खेळली. आणि मग परत एकदा जत्रेत एक चक्कर मारून यावं, कोणाला काही घ्यायचं आहे वगैरे राहिलं आहे का काय. मग भरपूर स्टॉल आलेले होते, फुगे गाड्यांचे आले होते. परत पर्स, बॅग वगैरे. आणि एका ठिकाणी चौकशी केली मी, म्हटलं हे किती रुपयाला आहे? तर बोलले 20 रुपयाला एक क्लिप आहे. पण आधी ती बोलली नको मम्मी मला नाही घ्यायचं काही. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊ दे. मग त्याच्यानंतर हे सगळं क्लिपा वगैरे बघत होते, पण तिला नाही आवडलं. ती म्हणली नकोच मम्मी मला काय नाही घ्यायचं. मग आम्ही निघालो. मग तिथून निघालो. अभिलेषला विचारलं काय घ्यायचं काय नाही. तो म्हणत होता डोरेमॉनचं लॉकेट घ्यायचं. मग मी तिथे हे होतं, पण त्याला हे नव्हतं, वेगळंच काहीतरी होतं, डोरेमॉनसारखं दिसत होतं फक्त. आणि हे मग सगळं झाल्यानंतर आम्ही चला पाणीपुरी खाऊया. मग पाणीपुरी खायला आलो. तर इथं बसलेलं होतं, तिथं जवळच थोडंसं बाजूच्या साईडला पाणीपुरीचं दुकान आहे. आम्ही दरवेळेस तिथंच पाणीपुरी खायला जात असतो. मग आधी तिने माझा व्हिडिओ काढला पाणीपुरी खायला, मला काही म्हणताच येणार नाही. मग पाणीपुरी पाहून तोंडालाच पाणी सुटले. मग काय घेतली एकदाची खाऊन निघालो. आमच्या घरचा रस्ता धरला कडाकडाने आणि मग निघालो. तर म्हटलं चला आता, खूप अंधार होता. मुलांना आमचा अभिलेष खूप घाबरतो. आणि अभिलेष घाबरतो म्हटल्यावर मग आम्ही म्हटलं थोडीशी मजा करूया. मग आम्ही व्हिडिओ चालू केला आणि गाणे म्हणत चाललो. मग काय गाणे म्हणता म्हटलं पटकन घरी पोहोचू. रस्त्याला काही गर्दी नव्हती. आमच्या इथे 9, 9:30पर्यंत तर काही वाटत नाही रस्त्याला. पण काल भरपूर शांतता होती, कारण आम्ही 8 वाजता गेलो आणि 9 वाजता लगेच रिटर्न झालो होतो. मग काय बघा, मग रिटर्न व्हायला लागलो. मग येताना आदिती आणि मी थोडंसं गाणं गुणगुणत आम्ही रस्त्याने यायला लागलो. आणि मग काय आलो आम्ही जत्रेतून. आमच्या घरचा रस्ता लागला. आणि मग काय आम्ही आलो. आमच्या इथून लाईट दिसली म्हणजे आमच्या घराचा रस्ता, कारण आमच्या इथे सगळीकडे लाईट लावली गेली आहे. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर लाईट लावायचं काम चालू आहे.
आणि मग अशा पद्धतीने आमची नागपंचमीची जत्रा संपली. फक्त 1 दिवसासाठीच असते ही नागपंचमीची जत्रा. 2-3 दिवस नाही भरत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.